हां आणि हा मला वाटतं चर्चचा भाग होता. हा मला दिसतोय ना, हा चर्चचा भाग आहे. लिटरली तुम्हाला सांगू एक स्कॅम झाला आमच्यासोबत. म्हणजे आता खूप वर्षानंतर वरती आलो, आधी माहिती नव्हतं. इथून आहे ना, हा बघा समोर बघितलात ना, तर इथून हा रस्ता आहे. आता ना मी विचारलं वरंड्या फाट्यात इथून हा रस्ता वरती येतो, पूर्ण गाडी येते, मोस्ट ऑफ अंतरावर गाडी येते आणि इथून थोड्याशाच पायऱ्या आहेत फक्त वरती, की तेवढ्याजवळ पोहोचलो आणि आम्ही पूर्ण इथून पायऱ्याने आलो खालून. पण शेवटी कसं आहे, त्याला जे मान्य असेल तेच होणार. त्याची अशी इच्छा होती की पायऱ्यांनी चालत यावं, पायऱ्यांनी. आता आधी मोठा वरती आहे, इथे सर्व इथे हे मुख्य मंदिर आहे वरती. आणि हे बघा, जे दुसरं आपलं ठिकाण होतं ते शिव दत्त मंदिर आहे. आपलं चवलचं आपलं दत्त मंदिर बघून आला, तर हे शिव दत्त मंदिर. हा बघा, इथून हा बोर्ड आहे लावलेला. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं. मी चाललो आता, तिथे बोरीचे काठे टाकून ठेवले चढायला नको म्हणून. तसं बघितलं ना, ते बघा हे आहेत ना, ही तिकीट आहेत. पण ही तिकीट जर बघितली ना, ही लाईट हाऊसची तिकीट आहेत फक्त. म्हणजे आता इथं हे काका बसले ना, मी त्यांना विचारलं की जे बोललो किती पायरे आहेत, त्याच्यावर 750 पायरे आहेत. म्हणजे जवळपास तसं बघितलं तर आपलं कंकेश्वर एवढंच पायरे आहेत. दिवस त्याच्यामध्ये बसायचे आणि इथे जायला बंदी आहे का? हा, त्याच्यामध्ये सोडत नाही, कारण जीवन तर नागवरे अजून पण येतो, अजून आहे आतमध्ये पण येतो. हे बघा, ही आहे ना, हा इथून खरा मुख्य ही वाट आहे म्हणजे येण्याची. आणि हा डोर आहे, मेन डोर. बघा, ते स्वामी समर्थांचा हा मठ आहे पूर्ण, आणि इकडे सगळा प्रसाद चालू आहे. प्रवेशद्वार आहे मेन. आणि ती घुमटी तिकडे त्या साईडला होती, वरती वरती गेल्यावर दाखवतो. इथून वरती गेलतो आपण, आणि हा इथला प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला थोड्याशाच पायऱ्या आहेत, पण याचे टप्पे टप्पे राहिले. हे बघा, हे असे टप्पे टप्पे राहिले, पूर्ण पायरी नाही बोलता येणार. इथून खाली जायला पण रस्ता वाटते, ते लास्ट टोक आहे तिथं. तो पण बुरुज आहे एक तिकडे, तो बघतो खाली. हो, एक नंबर ना, आरसीएफ सगळं दिसतंय. गुड मॉर्निंग सर्वांना. आज पण दिवसाची सुरुवात झाली. आता कुठे चालतोय ते परत एकदा पुढे गेल्यावर सांगतो तुम्हाला. बोलतो ना, सकाळ सकाळ झालं की कावळे सुरुवात करतात, ते सगळे झाडांवर बसून आहे ना जोरदार ओरडायला सुरुवात करतात. आता 10:23 झालीत, त्याच्यामुळे निघतोय. मगाशीच चाललेलं, पण अजून होय कसं होतं, निघेपर्यंत उशीर होतो. तर आता निघालोय. पहिले जरा शोरूमला जातोय, कारण ते थोडं गाडीचे बनवलं ब्रेकपॅड जात चालले, त्याचा आवाज येतोय. ब्रेकपॅड टाकू आणि मग तिथून पुढे जाऊ. ते सांगतो गेल्यावर कुठे चाललंय ते, त्याच्यामुळे निघूया. इथं पण थोडं मॉडिफिकेशनचं चालू आहे, बघूया आता काय करता येईल काय नाही. ते बनवला तर तो व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन, काय करतोय काय नाही ते. थोडं आहे डोक्यात विचार. थोडं पहिलं बघूया पीसीवर बनवून कसं वाटतंय, काय गोष्टी दिसतात, आणि त्याप्रमाणे नंतर एडिट करूया. एडिट म्हणजे नंतर त्याच्यावर ओरिजिनलमध्ये काम करूया. म्हणजे पहिलं पीसीवर बघू करून, हे केल्यावर एक कसा लुक दिसतोय, आणि मग बनवूया. कारण करायचं तर काहीतरी युनिक करायचं, तर ते ट्रेंडिंगमध्ये चालतं. आपला फ्रंटचा जो ब्रेक आहे ना, तो पण प्रॉपर पंपिंग करत नव्हतं, कारण ते मला वाटतं आतमध्ये तिथं काहीतरी असतं, ते गेलं होतं. इथे आतमध्ये बसतं पूर्ण, तर ते पण टाकून घेतोय. ब्रेक पॅड चेंज केले, पाचचा बोललो, पाचचे ओके चालून जातं, त्यामुळे हे चेंज करून घेतो आता. तर आता कसं आहे माहिती आहे का, आता 11:39 झाले जवळपास, आणि निघता असं होतं. आता पहिले शोरूमला आलो, काय झालं, पुढचा ब्रेक पॅड खराब झाले होते, आणि ते ब्रेक पण प्रॉपर पंपिंग वर्क करत नव्हतं, त्याच्यामुळे पुढचा ब्रेकचा आवाज यायचा. मला ब्रेक पॅड पण चेंज करून देऊ, गाडीला थोडी वॉश केली. आणि आता मेन कसं आहे, आता चाललेलो आपला मेन तुम्हाला बोललो की कुठे जायचं ते सांगितलं नव्हतं. जो आपला कोर्लेचा किल्ला आहे ना, तो बघायला चाललो होतो. तर आता जाम झालंय, ऊन वरती चढायचं आहे परत, त्याच्यामुळे येईल कंटाळा. तर असा विचार केला की चाललोय त्या साईडला. तर पहिला आहे ना, आता पहिला खाऊन घेतोय, काय करतो ते माहिती नाही. पहिलं आपलं जे चौलचं दत्त मंदिर आहे ना, ते राहिलं होतं ना मागच्या वेळी, आपण बाकीचं कव्हर केलं. चौलचं दत्त मंदिर आहे ना, ते बघूया. ते पण तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. आणि नंतर थोडंसं ऊन खाली गेलं ना दुपारनंतर, की मग आपण कोर्लेच्या किल्ल्यावर जाऊ, म्हणजे तो पण कव्हर. म्हणजे तिकडे चाललोय त्या ॲट अ टाइम आपल्या 2 गोष्टी कव्हर होतील या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजून पण सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा, कारण अजून ट्रॅव्हलिंग तर आता चालू होणारच आहे. त्याची पण प्लॅनिंग चालू आहे, कुठे जायचं आहे कुठे नाही ते. सध्या इथे आहोत, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो, इथे तर म्हणजे इथल्या गोष्टी आपल्या कव्हर करू, जेणेकरून जे लोक येतात त्यांना हा व्हिडिओ बघता येतील, आणि या व्हिडिओ बघून इथे येऊन त्या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येईल. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता पहिले हवा चेक करतोय, पंपावर पेट्रोल भरलं, गाडीची हवा चेक करतोय, आणि इथून निघतोय परत. आता बघू, पहिले नाश्ता करतोय का डायरेक्ट पोहोचल्यावर सगळ्या गोष्टी त्या ॲट अ टाइमच्या गोष्टी आहेत, काय होतंय काय नाही ते. त्याच्यामुळे जसं होईल तसं तुम्हाला दाखवायचं आहे, काहीच मी हे करत नाही. एखाद दुसरी गोष्ट असेल तर कट करतो, बाकी तर जे आहे ते जसे तसं सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. आता काय झालं, पहिलं आता आलो, गाडीचं सर्व काम केलं तुम्ही बघितलं, आणि त्याच्यानंतर आता पोहोचलो रेवदंड्यामध्ये.
आता बोललो ते बघायला जायच्या आधी आहे ना थोडंसं नाश्ता करू, कारण सकाळी कसं नाश्ता वगैरे केला ना, निघालो पटकन नाश्ता करतोय, मग ते आपले 2 ठिकाण आहेत ते सगळे एक्सप्लोर करू आणि नंतर मग जेवून वगैरे घरी जाऊ. असं काहीतरी आता आहे ओव्हरऑल, जसं होईल तसं तुम्हाला मी दाखवतच जाईल. त्यामुळे पहिलं तर इथे थांबलोय, इथून आलो मार्केटमध्ये आणि इथे वडापाव खातोय, वडापाव खाऊन मग तिथे जातोय. आता हे नाही बघा, इथं पोहोचलोय, पाण्याची बॉटल हातातच आहे. तर कसं आलं आता इकडचा आपण व्हिडिओ कव्हर केला, कलावंतींचा वाडा आणि ती घुमटी होती ना, तो जर ब्लॉग कोणी बघितला नसेल तर तो जाऊन पण बघा, आपल्या आहेत ती व्हिडिओ. तर त्यावेळेला दत्त मंदिर पण मी तिकडून दाखवलेलं, घुमटी इथून आपल्या समोर दत्त मंदिर आहे. तर आज दत्त मंदिर बघायला जातोय, दत्त मंदिर बघूया. आणि ह्याच्यानंतर खाली आलो ना की आपला जो हे आहे कोरलाईचा किल्ला तो बघायला जाणार आहोत. तर आता पहिली इथं पोहोचलोय, इथून बघा आता समोरून हा पुढचा प्रवेशद्वार आहे मेन. आणि ती घुमटी तिकडे त्या साईडला होती, वरती गेल्यावर दाखवतो. इथून वरती गेलतो आपण आणि हा इथला प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला ट्रक आलाय, थोडं साईडला होते. म्हणजे जसे आपल्या अलिबागची पण आपण बनवलेलं यात्रेचा, म्हणजे अलिबाग यात्रेचा आपला व्हिडिओ होता, नंतर नागेश्वरच्या यात्रेचा व्हिडिओ बनवतो. जेव्हा आपली यात्रा चालू होतात ना दिवाळीच्या नंतर, त्यावेळेला शेवटची ही दत्ताची यात्रा असते इथली, तेव्हा इथे पण 5 दिवस यात्रा चालते सर्व गोष्टी. पण इथं खूप गर्दी, कारण थोडी जागा कंजेस्टेड आहेत, घर आहेत आणि त्याच्यामध्ये यात्रा असते, त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता इथून वरती चढायला सुरुवात करतोय. तर हे बघा, आता इथून एंट्रन्स आहे, तर इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. हा रस्ता थोडा हे आहे, ठीक आहे. ते बघा तिकडे वरती आहे देऊळ, इथे थोडासा गाडीवर आहे म्हणून हालतोय कॅमेरा हातातून, पण इकडे वरती जायचं आहे सोडून. आता गाडी इथे पायऱ्यांजवळ तिथे गाडी लावायची आणि इथून सुरुवात चालायला. हो म्हणजे तुम्हाला जर सांगू बरोबर तरी नाही बोललो ना तरी आता 1:45 झाला, तिथे 12:30 पर्यंत तिथे होतो. तिथून ते थांबलो, नाश्ता केला, त्याच्यानंतर इकडे आलोय. आणि आता इथून बरोबर हा इथे समोर हा आतमधला प्रवेशद्वार आहे हा, आणि इथून त्या पायऱ्या चढून मध्ये चढायचं आहे. जास्त पायऱ्या नाहीत, थोड्याशाच आहेत. आता इथून असं टर्न मारला की पोचतो, पण थोडासा चढ पण आहे, थोडासा दम तर लागणारच आहे. पण ठीक आहे, आता जायचंय बोलल्यावर काय जायचंय, तिकडे जाऊ वरती, त्याचं दर्शन घेऊ, तुम्हाला पण पूर्ण देऊळ दाखवतो कसं आहे काय आहे ते. आणि त्याच्यानंतर येऊन आपण कोरला किल्ल्याला जाऊया, तिकडचं बघूया. त्याच्यामुळे आज आपल्या ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये ना ह्या 2 गोष्टी कव्हर होतील सगळ्या. त्याच्यामुळे तुम्ही आज चॅनलला सबस्क्राईब करत चला, लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला, बाकीच्यांना पण बघू द्या. आणि तुम्हाला पण जसं सबस्क्राईब केलं बोलल्यावर ज्या नवीन व्हिडिओ आपले येतील त्याचं नोटिफिकेशन पहिले येऊन जाईल. त्याच्यामुळे सपोर्ट करा यार, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतात, तुम्हाला दाखवतो. माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. अजून बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या करूया हळूहळू, पण तुम्ही सपोर्ट दाखवा. आणि आपल्या चॅनलला भरपूर वरती न्यायचं आहे, खूप मोठं स्वप्न आहे आणि अजून पूर्ण करायचं आहे. आता आहे ना इथं इतका मस्त वारा लागतो ना, तर सावलीत थांबलो जरासा. इथून आहे बघा, इथून तिथून आलो इथपर्यंत, थोडं सावलीत ब्रेक घेतला. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, पायऱ्या वगैरे आहेत ना एकदम मस्त आहेत कंडिशन, म्हणजे अशी ना की कुठे पायरी तुटल्या किंवा काय, हे बघा एकदम गुड कंडिशन आहे. प्रत्येक ठिकाणी आहे ना इथे बसायला बनवले, थोडंसं स्टेप चढलात ना तुम्ही की तुम्हाला बसण्यासाठी इथे आहे. म्हणजे आणि झाडं आहेत ना दोन्ही साईडनी, त्याच्यामुळे सावली पण आहे. आणि आता कसं होतं मधला वारा देऊ ना, गर्दी पण नाही, एका दुसरा आहेत तिथं फुलवाले वगैरे असतात खाली. त्या काकी होत्या फार घ्या वगैरे, म्हणजे ठीक आहे नको आम्हाला, पाय पडून ते यायचं आपल्याला. फक्त थोडंसं आलो वरती, परत थोडंसं थांबलो, कारण काय होतं माहिती आहे का, अशा स्लोप ना पायऱ्या ना अशा उभ्या आहेत थोडं अंतरावर, पण अशा उभ्या पायऱ्या आहेत ना त्याच्यामुळे दम लागतो जास्त. त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला, कारण अजून 2 ठिकाणं आहेत ते पण आहे ना. अजून एक पुढे बघितलं आहे, तिथं गेलो ना तर ते पण दाखवतो, ते पण मस्त आहे एकदम. तर आलोय, टाईम आहे आपलं. कसं असतं एकदा आलो ना बाहेर का घरी जायची का घाई नसते, एकदा सगळं आटपलं का मग आरामात जाऊ शकतो. त्यामुळे ते आलो तर ते पण दाखवते, बघूया आता कसं होतंय. पहिले हे बघून येऊया. म्हणजे ना मी तुम्हाला तेच सांगतोय प्रत्येक वेळी, आपल्या सिरीज जास्तीत जास्त शेअर करत चला. जेवण सगळं म्हणजे अलिबागला तुम्ही येताय ना, तर कसं असतं प्रत्येक डोक्यात असतं 1 डे येऊ, बीचला वगैरे एन्जॉय करू जाऊ. नाही, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं अशी खूप आहेत आपल्याकडे. आणि आपल्या हा पूर्ण भागाला इतिहास म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. प्रत्येक गोष्टी मागताय ना थोडासा इतिहास जाणून घ्या, मग या तुम्हाला ते गोष्टी एक्सप्लोर करायला खरंच खूप मजा येईल. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जेवढा कव्हर करू तेवढ्या कमी आहेत. इथे आलो ना की आठवतं अरे हे पण आहे. पण जेवढं माझ्या शक्य होईल ना, जेवढं मी फिरेन तेवढं तुम्हाला पण दाखवील. सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू आणि तुम्ही पण घरी बसून एन्जॉय करा आपला. कारण आपला सकाळी व्हिडिओ पडतो 9 वाजता, त्याच्यामुळे घरी बसून तुम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून नवीन फॅमिली मेंबर आपल्यामध्ये जॉईन होतील आपल्या फॅमिलीशी. आणि सगळ्याच गोष्टी होतील. आणि आपल्याला अजून आपलं चॅनल खूप मोठं व्हायचं आहे, वरती करायचं आहे.
आता तर आपली सुरुवात आहे. तुम्ही सपोर्ट देणार, तुमचा प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. मी तर माझ्याकडून प्रयत्न देणारच आहे, माझा 100% देण्याचा मी प्रयत्न करीन. पण तुमचा सपोर्ट आणि तुमचा प्रेम राहू द्या, त्याच्यामुळेच आपलं चॅनल वरती जाणार आहे. तर आता बसलोय, थोडासा ब्रेक घेतला आणि इथून आता निघतोय वरती परत. लिटरली तुम्हाला सांगू, एक स्कॅम झाला आमच्यासोबत. म्हणजे आता खूप वर्षानंतर वरती आलो, आधी माहिती नव्हतं. इथून आहे ना, हा बघा समोर बघितलात ना, तर इथून हा रस्ता आहे. आता ना मी विचारलं तर वरंड्या फाट्यात इथून हा रस्ता वरती येतो, पूर्ण गाडी येते, मोस्ट स्टॉप अंतरावर गाडी येते आणि इथून थोडेशाच पायऱ्यात फक्त वरती, की तेवढ्याजवळ पोहोचलो आणि आम्ही पूर्ण इथून पायऱ्याने आलो खालून. पण शेवटी कसं आहे, त्याला जे मान्य असेल तेच होणार. त्याची अशी इच्छा होती की पायऱ्यांनी चालत तेव्हा पायऱ्याने. आता आधी कळलं असतं तर गाडी आणली असती वरती. पण ठीक आहे, चला बघायला आलो आहे. इथून गाडीने आलो का वरती आलो, फक्त काय थोडंसं अंतर वाचलं असतं एवढंच. ठीक आहे, आता थोडेसे पायऱ्या राहतात, पोचू इथे. आता आहे ना वरती पोचलो इथे. म्हणजे लास्ट टाइम कधी आलो मला आठवत पण नाही, खूप वर्षाच्या नंतर आता आलो आहे वरती. त्याच्यामुळे ना पायऱ्यांना चढ जास्त, दम लागला जास्त. तर पोचला तर इथे वरती. वरतून आहे बघा, इथे साईबाबांचं मंदिर आहे. नंतर परत इथे श्री दत्त देवस्थान, औदुंबर मठ मोठं आहे हा इथे. हा इथे मोठा आहे, एकदम बघा जरा वरती आहे. इथे सर्व इथे हे मुख्य मंदिर आहे वरती. तर काय दिला ऊन आणि त्यात पायऱ्यांचा चढाव, त्याच्यामुळे जास्त दमाल झाला. पण पोचलो ना वरती, इतका वारा आहे ना, खरंच खूप मस्त वाटतंय. ते खालून एवढं जाणवत ना आपल्याला की वरती एवढं मोठं असेल, पण वरती आल्यावर खूप म्हणजे खूप मस्त आहे. आणि वातावरण पण खूप छान आहे, एकदम भारी वाटतं. तुम्ही या नक्की इथं. इकडे तर ज्याही बघितले नसेल त्याही नक्की आवर्जून भेट द्या. सर्व हा इथला वरचा पूर्ण परिसर. श्री मुख्य दत्त मंदिर चौल भोवाळे, हा भोवाळ्याचा एरिया आहे. चाफ्याची फुलं खूप जाम आहे तिथे. इकडे पण तेवढेच. आता आहे ना दर्शन घेतलं मस्त. म्हणजे वरती आल्यावर दत्ताचं मंदिर नाही, साईबाबांचं पण मंदिर आहे, नंतर रामाचं मंदिर आहे. बाकी तर आता वरतून आहे ना पूर्ण व्ह्यू बघा. नंतर आपल्या कोर्लेच्या इथे जायचं आहे, कोर्लेच्या किल्ल्यात, तो पण इथून दिसतोय. म्हणजे पूर्ण आपण वरच्या भागावरती पोहोचलोय आणि वरती एवढं प्रसन्न आणि एवढा वारा आहे ना, मस्त एकदम खूप मस्त वाटतंय. फक्त ऊन आहे ना, उन्हामुळे थोडंसं कुठेतरी थकवा आहे, कारण शेवटी डोक्यावर ऊन आणि एवढं चढायचं आहे उतरायचं आहे त्याच्यामुळे. पण हे बघा समोरचं दृश्य बघा. हा इथे आहे ना, इथे बरोबर पुढे समोर हे आपल्याला खाडी पार करून, हा सालावता ब्रिज आहे ना, हा पार करून इकडे जायचं आहे. आणि हा वरती आहे ना, हा आपला कोरदाई बोर्लेचा किल्ला आहे. आणि हा पूर्ण परिसर बघा, पूर्ण ग्रीनरी आहे सगळी. आणि हा इथून पण रस्ता आहे मला वाटतं उतरायला. तर कसं आहे माहिती आहे का, आजच्या जवळपास आजच्या पूर्ण दिवसभरातलं जेवढा आपला सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला दाखवणार आहोत. म्हणजे झालं तिकडे जायचं आहे, सगळा आपला ट्रेकचाच भाग आहे. सगळीकडे चढायचं आहे, परत तेवढं उतरायचं आहे. अजूनही काय इथलं ते तुम्हाला बोललो, ते पण आता बघूया. खाली उतरलं समजेल ते पण आता किती वरती जायला लागतं, चढायला लागतं की थोडंसं अंतर आहे, सगळ्याच गोष्टी. त्याच्यामुळे आलोय तर बघून जाऊया सगळं. आणि हे बघा तिथून आता पूर्ण असं आतमधून आलो, इथून परत पुढे जायचं आहे की तिथून परत बाहेर. आणि हे इथे बाथरूम वगैरे बनवलेलं आहे. तर सगळी सोय उत्तम आहे. आणि छोटी छोटी दुकानं पण आहेत, म्हणजे तुम्हाला ताण लागले, पाण्याच्या बॉटल भेटून जातील, थंडा पाहिजे थंड पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. कुरकुरी किंवा फुलं वगैरे हवेत, प्रसाद हवा आहे, सगळ्या गोष्टी इथे आहेत. तर असं काहीतरी ओव्हरऑल हे होतं. त्या तुम्हाला बोललो ना, आता तिथून आपल्या गाडी पण वरतीपर्यंत येत होतं, पण तो रस्ता आपल्याला माहिती नव्हता. ठीक आहे, शेवटी त्याची मर्जी आहे, त्याला जशी इच्छा असेल तसंच. त्यामुळे आम्ही गाडी ते पायांजवळ लावली, तिथून वरपर्यंत आलो चालत. आता इथून जातो ते खाली परत. म्हणजे आता इथं हे काका बसले ना, म्हणजे त्यांना विचारलं की जे बोललो किती पायऱ्या आहेत, त्याच्यावर 750 पायऱ्या आहेत. म्हणजे जवळपास तसं बघितलं तर आपलं कणकेश्वर एवढंच पायऱ्या आहेत. फक्त कसं होतं, थोडा आपलं कणकेश्वरचा अंतर जास्त स्लोपमध्ये आहे, त्याच्यामुळे कळून येत नाही. आणि हा कसा
टप्पा कमी आहे पण अशा उंचवट आहे, त्याच्यामुळे थोडासा दम लागतो, बाकी काही विषय नाही. आणि तो वरांड्यामधून पण हा रस्ता यायला वरती रस्ता होता गाडीने. आणि पुढचं इथलं सराई गाव आहे, आपण जो कदाबाईन तिथं वाडा बनवला ना त्याच्या इथलं ते गाव आहे सराई, तिथून पण हा रस्ता होता वरती यायला. पण ठीक आहे, माहिती नव्हतं, असू द्या, नेक्स्ट टाइम मला तिकडून येऊ. शेवटी त्याची इच्छा. आणि हे वरती सर्व अशी दुकानं आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला वरती भेटतात, म्हणजे काय हवं नको ते. हे सगळं खेळणी वगैरे आहेत. आणि इथे परत हे काका असतात. काका तुमचं नाव काय? शिवकुमार मधुकर पाटील. हां, चौलमधले ना म्हणतो. चौलमधले. हो, हे बघा हे सगळं वर्षाचे 12 महिने असतो आपण. हीच आहे ना. हो, देवळाबद्दल तर मला थोडं काय सांगू शकता काय तुम्ही, काय माहिती आहे का थोडं? चरण स्वयंभू. ओके, चरण पादुका स्वयंभू. चरण पादुका सोडून म्हणजे ज्या पादुका आहेत तिथे त्या समोर त्या स्वयंभू आहेत पादुका. मूर्ती 150-200 वर्षापूर्वी घडवलेली मूर्ती आहे. त्याच्या आधीच्या म्हणजे 300-350 वर्षापूर्वी ते चरण पादुका. ओके, म्हणजे जे आपलं देवाची जी मूर्ती पाहिजे ज्या पादुका आहेत ना त्या स्वयंभू आहेत पादुका. आणि ही मूर्ती पण तेवढं 150-200 वर्षापूर्वी घडवलेली आहे. तर असं काहीतरी थोडक्यात आहे. म्हणजे कसं होतं, शेवटी आपण सांगणं इथल्या माणसांना यामध्ये खूप फरक पडतो. तर आता इकडचं सगळं बघितलं, माझ्याबरोबर तुम्हालाही दाखवलं. तुम्ही येताय कधी अलिबागला, ज्याही बघितलं नसेल ते नक्की अलिबागला येताय तर या. तेच सांगतो तुम्हाला, आपल्याकडे फक्त बघण्यासाठी बीचेस नसून बाकी ह्या सगळ्या धार्मिक स्थळं आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत. आपल्या ह्या गोष्टींना भेट द्या, ह्याचा अनुभव घ्या आणि ह्याचा मागचा इतिहास जाणून घेण्याचा पण प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी कळतील. हा, त्याच्यानंतर 2 दासपंताचे इथे 2 महाराज होऊन गेले. हनुमंतदास नंतर कृष्णदास. त्यांचे जमिनीखाली ध्यानाचा रूम आहे, याच्या खाली अजून शिडीने उतरावं लागतो. आणि त्याच्या खाली एवढाच रूम त्याच्या खाली आहे, त्याच्यामध्ये सिंहासन वगैरे आहे लाकडी. म्हणजे इथे ते ध्यान करायचे, त्याच्यामध्ये दिवस त्याच्यामध्ये बसायचे. आणि ते इथे जायला बंदी आहे का? हा, त्याच्यामध्ये सोडत नाही, कारण जिवंत नाग वगैरे अजून पण येतो. अजून आहे आतमध्ये? तुमच्यापैकी असं कोण उतरतो इथे खाली? महाराज वगैरे कोण आले तरच जातात आतमध्ये. मग ते कुठे असतात? म्हणजे असं ते सिद्धेश्वरून एक महाराज येतात, ते येतात कधीतरी. ते इथे येतात, ते कधीतरी आले तर ते जातात खाली. मग इथे हे कोण ध्यान करायचे बोलतात तुम्ही? ते कृष्णदास स्वामी. कृष्णदास स्वामी इथे ध्यान करतात, त्यांचं सर्व आहे तिथे खाली. ते हनुमंतदास ते पूर्वीचे, त्याच्यानंतर कृष्णदास स्वामी. असं ते तेव्हापासूनचा ध्यानाचा रूम आहे तिथे आहे सर्व खाली. म्हणजे मोठा आहे असा खाली रूम? एवढाच रूम आहे. एवढाच रूम आहे. तेवढाच रूम आहे. इथून आहे ना, इथून हा जायला कृष्णदास स्वामी आहेत ना, ते इथे म्हणजे ध्यान करायचे. तर इथे इथून खाली हा रूम आहे, पण बाकी म्हणजे हे पण जात नाही आणि बाकी पण कोणाला परमिशन नाही. ते स्वामी आहेत दुसरे, ते सिद्धेश्वरवरून आय थिंक सो येतात मला वाटतं. ते आले की ते तिथे जातात, बाकी नाग वगैरे खाली असतो असे बोलतात जाऊन वगैरे. तर असं काहीतरी आहे. म्हणजे तेच सांगतोय, म्हणजे इथला माणूस जर कोण भेटला ना तर प्रॉपर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे हा सगळ्या गोष्टींमागचा हा इतिहास आहे ना, हा जाणून घ्या खरंच, हे खूप महत्वाचं आहे. आणि खूप आपल्याला पण बघून आणि ऐकून आश्चर्य वाटतं की अशा सगळ्या गोष्टी आहेत, असं पण सगळं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, आपल्या व्हिडिओला शेअर करा, ही माहिती पण लोकांपर्यंत पोहोचू द्या. आता हे आज मी ह्याच्या आधी पण 1-2 वेळा आलो होतो, पण हे आपल्याला माहिती नव्हतं. काकांशी बोलून झालं, काही हे सांगितलं, असं सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे भरपूर काही आहे जगात, ज्या गोष्टी आपण कधी बघितल्या नसतात पण त्या अस्तित्वात ज्या गोष्टी असतात तर आहे. त्याच्यामुळे येताय कधी तर नक्की भेट द्या आणि ह्या गोष्टी पण तुम्ही बघा. ते तिकडे खाली आहेत का समाधी? म्हणजे इथून खाली उतरायला लागतं. हा, ते हिंगळा देवीचं मंदिर आहे ते. हा, बरोबर. तरी हा किती लांब असेल रस्ता? 15 मिनिटात. पण तुम्हाला पुढे वरती यायला परत यायला लागेल रिटर्न. गाडी इथे ना, गाडी आपली इथे खाली पायऱ्यांजवळ आहे. मग तिथून शॉर्टकटनी जर रस्ता आहे, तिथून जात असेल तर तिथून तुम्ही जर पण ते शोधत झाला. हा, आम्हाला माहिती ना, परत चुकायला होईल. नाही तर पायवाट आहे ना, तिथून डायरेक्ट गाडी जवळ येतात, दर्शन इंग्लदेवी दर्शन वगैरे करून. आणि मग आपल्याला खालून जायचं असेल तर कुठून जायला रस्ता हिंगळा देवीच्या इथे? पुढला स्टॉप. पुढचा स्टॉप का? तो किती अंतर आहे? बरं, एवढंच अंतर आहे? 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला ती गाडी तिथे थांबली, तिथून इंग्लदेवीचं मंदिर दिसते बघा, एकदम जवळ आहे. चालेल. उन्हात नाही यार, तुम्हाला परत रिटर्न वरती खाली गाडी नाही आम्हाला भेटू परत. हो, बरोबर. शॉर्टकट आहे, तुम्हाला नाही भेटणार. रोडनी गेलं तर तेवढं फिरून जावं लागते, ते परत दमनी गेलं. बरोबर आहे. असं ऍट टाइम कधी आलेत ना, ते तुम्ही काय करते, ह्या पायथ्याला गाडी ठेवायची आणि इथून वरती आणि इथूनच उतरा. बरोबर. एवढं कठीण नाही पडणार. पायवाट आहे पुढे, पायऱ्या नाही. तेच बोललो का, हा इथून रस्ता जातोय खाली, मला कुठे मंदिराजवळ जातोय. बरोबर आहे. आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी येतो म्हणजे लोकांना बोलो माहिती नाही किती लोकांना. बरोबर. नाही, नक्की जरी आले तर 5 मिनिटं फक्त वरती चढायला लागते. बरोबर, तिथे तेवढं येऊन जा. बरोबर. पाणी नाही त्याला, त्याच्या बाजूला तशा लादेंचं आताच नवीन काम बिन झालेलं लादेला. बरोबर. असंच होते, पडगळीस आलेल्या. आता त्याला कोणी नव्हतं केलं, आता केलं. बरोबर. आणि आता हे पण बघा, हे पण सगळं नवीन बनवलंय काम. म्हणजे मी त्यांना तेच विचारलं की बोलो सामान वरती येणार, कारण आपण नुसतं चालत आलं तरी आपली अक्षरशः दम फुटतोय. तर ते बोलत इथे ते आहेत काका म्हणून, ते आणतात एकटे, सकाळपासून सुरुवात करतात आणि ते बऱ्याचशा फेऱ्या मारतात वरती आणि एवढं सगळं सामान आणतात. तर खरंच खूप म्हणजे गोष्ट आहे ती.
कारण आपण नाही एवढं करू शकत. एकटा येताना आपला दम फुटतो. एवढ्या पायऱ्या 750 पायऱ्या आहेत आणि बाबा एवढं सामान आणणं नॉट पॉसिबल. तर इथे पुढे पण आहे ती गोष्ट. तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही काही सांगितलं ते आता बघूया. आता इथून खाली काही जर गेलो तर, नाहीतर मग नेक्स्ट टाइम जेव्हा तो आपण व्हिडिओ वेगळा कव्हर करू त्याच्यामध्ये दाखवेन तुम्हाला ते काय आहे ते. आता काय झालं माहिती आहे का, आम्ही दर्शन घेतलं, आलो खाली आणि इथे ना आपलं स्वामी समर्थ इथे मठ आहे. तर इथे ना महाप्रसाद चालू आहे. तर ते पाया पडला, प्रसाद घ्या. म्हणजे ठीक आहे जास्त जेवायला नको प्रसादच आहे तो. थोडंसं काहीतरी गोड असेल ना गोड द्या, कारण आज आपल्याला इथून आहे ना परत तिकडे जाऊन तिकडे चढायचं आहे. त्याच्यामुळे जर जेवतो ना तर जास्त होत. त्यामुळे काहीतरी मग गोड घेतलं, थोडंसं गोड खाल्लं आम्ही. परत पोचला, पाया पडला काय, तर इथून खाली उतरतोय आणि उतरून मग आपल्याला परत तिकडे कोठलेलं जायचं आहे. ते पण एक ठिकाण आहे. तिथं बघू तिथं की जर काय होतं डिसिजन ते बघायचं की नाही ते, नाहीतर मग कोरदे बघून डायरेक्ट आपण खाली येऊ. त्याच्यामुळे आता इथं प्रसाद घेतलाय निघतो. बघा ते स्वामी समर्थांचा हा मठ आहे पूर्ण आणि इकडे सगळा प्रसाद चालू आहे. म्हणजे सर्व प्रसादालाच माणसं आहेत. हा इकडचा आहे ना, हा बघा हा रस्ता होता, हा इथून हा येतोय आणि इथून वरती जातोय. आधी आपल्याला माहिती नव्हतं त्याच्यामुळे आपण खाली आलो. पण ठीक आहे, सराईमधून पण आहे, वरंड्यामधून पण हा रस्ता येतोय आणि इथेच हा बरोबर रस्ता. इथेच वरती आलो की हा मठ आहे. पायऱ्यांचे झालं तरी पण समोरच आहे मठ. त्यात प्रसाद चालू, प्रसाद घेतला आपण खाली. हा ते बघा फायनली इथून खाली आलोय. आता इथून तिकडेच जाऊया, कारण काय माहिती आहे का 2:09 झालेत. ते इथे जवळच आहे, ते बघू पहिलं आणि ते बघून मग कोरलं. म्हणजे कसं थोडं साधन ऊन खाली होईल. 4 वाजेपर्यंत तरी तिथे गेलो ना तरी ऊन खाली झालं म्हणजे कसं चढायला पण टेन्शन नाही. मेन कसं आहे चढायला दम निघतं. तर चढताना मग हे 3-4 स्टॉप घेत चाललो वरती. आता उतरताना एका दमात खाली आलो आणि तुम्हाला बघितलं ते स्वामींचा तिथे देऊळ आहे, म्हणजे मठ आहे. तिथे सर्व प्रसाद महाप्रसाद चालू होता. ते बोलते या, मी हां आलो. म्हणजे तिथे प्रसाद वगैरे घेतला. जेव्हा मी जेवायला नको जेवलं. ते थोडं स्वीट्स होतं तिथे घेतलं. कुठलं ते घेतलं प्रसाद पोचला आपल्यापर्यंत. मेन ते कारण जेवलो का नाही, कारण अजून आपल्या तिकडे जाऊन पण वरती चढायचं आहे. जर तेवढं हेवी झालं ना की तेवढं नाही चढता येत. त्याच्यामुळे हे ना केलं. तर चला असं काहीतरी तर वरचं सगळं माहोल होतं, बघितलात तुम्ही. आता खाली आलोय आम्ही पण आणि आता तिकडे जाऊया. ते शंकरचं आहे ना बरोबर, ते शंकरचं स्थान आहे. ते पण मस्त आहे. म्हणजे चौलमध्ये ते बोलतात ना ते 365 देऊळ आहेत, त्याच्यापैकी हे सगळे आहेत देऊळं. म्हणजे एवढं काउंटिंग आहे. त्यातले तुम्हाला मेन म्हणजे फेमस आहे ना शीतळा देवीचं मंदिर पण आहे. पण तरी पण त्यातलं जेवढं कव्हर करता येईल ना तेवढं आपण सगळं कव्हर करतो, दाखवतो तुम्हाला. आणि कोरलाचा किल्ला आपला बाकी आहे. आणि हे बघा जे दुसरं आपलं ठिकाण होतं ते शिव दत्त मंदिर आहे. तर आपलं चौलचं आपलं दत्त मंदिर बघून आला तर हे शिव दत्त मंदिर. हा बघा इथून हा बोर्ड आहे लावलेला. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पहिलं ते बघूया सगळं आणि मग ह्याचा पण रूट सांगतो ह्या दोन्ही मंदिराचा कुठून आणि कसा आहे. ठीक आहे, पण चला आतमध्ये आणि हे झालं का मग आपलं शेवटचं ठिकाण एकच झालं. ते आपलं कुठल्या देवीचं मंदिर आहे ते विसरत ना. हा हिंगळाई देवी ना, हिंगळाई देवीचं ते पण समोर होतं एकदम. पण त्या पण अजून 100 पायऱ्या आहेत. परत तिकडे चढायचं आहे आपल्याला. ह्या 100 पायऱ्या चढलो ना तर परत चढता येणार नाही. त्याच्यामुळे ते बघण्यासाठी आहे ना आपण येऊ परत एकदा. कारण आता आपण आहोत त्याच्यामुळे आपण इथं जाऊ, जर काही टेन्शन नाही, कधी वाटेल जाऊ येऊ. त्याच्यामुळे सध्या आजच्या ह्याला 3 कंटेंट असतील आपल्या ह्या व्हिडिओला. एवढ्या आपण गोष्टी कव्हर करू. मग ते बघायला येऊ परत. ते आणि दुसरं शीतळा देवीचं मंदिर आहे ना ते बघू त्यावेळेस. इकडंच आहे म्हणत ना शिव दत्त मंदिर. ते ना तुम्हाला लिटरली सांगतो की खरंच एखाद्या गोष्टीची आवड लागते, त्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. म्हणजे मी असतो, गौरव असतो, आम्हाला लोकांना आहे ना नवीन नवीन गोष्टी बघण्याची खूप आवड आहे आणि त्याच्या मागची इतिहास किंवा त्याच्या मागची काही गोष्ट आहे ती जाणून घेण्याची खूप इच्छा असते. त्याच्यामुळे आता पण आलो चौलला. आज एवढं म्हणजे इथे एवढं वर्ष राहतोय चौलला. आपण बऱ्याच वेळा येऊन पण गेलोय, पण ते माहिती नव्हतं. ते आज काही गोष्टी कळल्या आतमध्ये असं असं आहे इथे. ते ध्यान वगैरे करतात सगळ्याच गोष्टी. त्याच्यामुळे हे असं नवीन नवीन गोष्टी असतात ना इंटरेस्टिंग, त्या बघायला खूप मस्त वाटतं. आता हे पण आधीपासूनच होतं. आता हे मला वाटतं थोडंसं डेव्हलप केलं असावं, नक्की मला पण नाही माहिती. पण आता एवढ्या वर्ष असून पण आपण इथे बघायला नव्हतं आलो. आता इथे हे बघतोय जाऊन, माझ्याबरोबर तुम्हालाही दाखवतोय. त्याच्यामुळे तुम्ही येताय ना तेच तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगतोय 4 वेळा की फक्त बीचेस बघू नका, त्याच्याबरोबर ह्या पण गोष्टी एक्सप्लोर करा. आणि जेव्हा नवीन नवीन ठिकाणं बघायची असतात ना त्यावेळेला खरंच त्या गोष्टीची आवड असणारे लोक सोबत लागतात, तेव्हा त्या माणसाला कंटाळा येत नाही आणि त्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू शकतो. नाहीतर ज्याला आवड नसते ना, एखादी लोक कसे इथून निघालो की फक्त तिथे जायचं, फक्त तिथं पोचायचं, बाकी त्यांना रस्त्याची किंवा मधल्या गोष्टींची काही मतलब नसतं. आमचं तसं नाही, टाईम गेला तरी चालेल पण आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून जातो. आणि आपल्या घरी असं असतं एकदा निघालो की बाबा सांगितलं एवढं टाईमात येतोय असं याच्या कामासाठी आपण बाहेर आहोत तर काय आपल्याला फोन येत नाही, काही नाही. आता आपण आलो इथे ह्याच्यासाठी प्रॉपर एक्सप्लोर करणार, सगळ्या गोष्टी बघणार, माझ्याबरोबर तुम्हालाही दाखवणार आणि मगच घरी जाणार आहोत. त्याच्यामुळे ते हे बघतोय. आता झाले 2:24 झालेत
हे बघून जाईपर्यंत 1 तास होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कोर्लाईचा किल्ला बघायला जायचा आहे. हा इथे आहे ना, हा समोर इथून एंट्रीचा गेट आहे हा बघा, आणि इथून हा सगळा असं इथला एंट्रीचा सगळा परिसर आहे. हा इथे नंदी आणि हे इकडे ते देऊळ आहे आणि इथे हे राम मंदिरचं पण मॉडेल बनवलेलं आहे. हे राम मंदिरचं मॉडेल बनवलेलं आहे आणि इथून हे पूर्ण आपलं ते शिवदत्त मंदिर आहे. वरती पोहोचलोय एक थोड्याशा पायऱ्या आणि एकदम रोडच्या बाजूला, म्हणजे हे तुम्ही बघितलं ना तर ही जी दोन्ही ठिकाणं म्हणजे आपलं दत्ताचं ते मंदिर आहे चौलवलत ते भोवाळे आणि हे शिवदत्त मंदिर, म्हणजे आपला जो आपण कलावंतिनीचा वाडा शूट केला त्यानंतर ती घुमटी दाखवली, म्हणजे जो आपला चौल वावे बायपास रोड आहे ना, ह्या बायपास रोड लागतच हे सगळे ठिकाण आहेत. म्हणजे तुम्ही येताय ना ह्या चौल बायपास रोडला तर आले ते ही एवढे ठिकाण म्हणजे जवळपास तुम्ही बघितलं ना, चौल दत्त मंदिर, नंतर ते देवीचं मंदिर आहे ते, नंतर कलावंतिनीचा वाडा, ती घुमटी, नंतर हे शिवदत्त मंदिर, एवढे 5 ठिकाणं तर तुम्हाला ह्या चौल वावे बायपास रोडलाच बघायला भेटते. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो नेहमी की तुम्ही येताय ना ते ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा, खरंच खूप मस्त आहेत. तुम्हाला तर दाखवतो पटकन. आता बघा इथला हा सगळा बाहेरचा परिसर इथून दिसतोय. आता आहे ना हा बघा बरोबर आता इथे आलोय आणि इथून आहे ना हा समोर इथे कोर्लेचा किल्ला आहे. तर सध्या आहे ना ऊन आहे, जरा थोडं ऊन कमी होऊ द्या, तोपर्यंत थोडंसं रिलॅक्स करू. आता तिथून वरतून खाली आलो ते बघितलं, ते पण तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर आता हे शेवटचं डेस्टिनेशन आपलं आलंय ते पण आता बघूया. थोडंसं बोललो आता एनर्जी डाऊन झालंय, जरा ज्यूस वगैरे पिऊया, पाणी घेऊ आणि मग वरती चढायला सुरुवात करूया. त्याच्यामुळे आपलं परत 6 वाजेपर्यंत आपण रिटर्न निघता येईल बरोबर जाऊन वरती. इथे थांबलोय जरा, हा आपला सालावता ब्रिज, सालावता ब्रिज इथून आलो, इथे हे ज्यूस सेंटर आहे, इथे थांबलोय आणि इथून परत आपलं राईट मारून जायचं आहे. आणि लेफ्टने गेलो ना ते बिर्ला मंदिर पण आहे, पण बिर्ला मंदिरला जाऊन कसं आहे मी बघू शकतो, पण बिर्ला मंदिरला मोबाईल अलाउड नाही. मोबाईल म्हणजे बाहेरच ठेवायला लागतो, बॅगेत पण ठेवून जमत नाही. त्याच्यामुळे वरती पण जाते, आम्ही 2 जण आहोत, 2 जण मोबाईल ठेवणार कुठे ना, असा होते प्रश्न. आणि गेलं तर शूट पण करू शकत नाही, त्याच्यामुळे बिर्ला मंदिर जात नाही. बिर्ला मंदिर पण तुम्हाला दाखवलं असतं. तर ज्यूस पितो पटकन, ज्यूस पिऊन मग आपण जाऊ, सुरुवात करू वरती चढायला. जवळ जातं आलो. तर फायनली आपला लास्टचा डेस्टिनेशन जो आपला कोर्लाईचा किल्ला आहे इथे आता पोहोचलोय. आणि इथलं हे दृश्य बघा, म्हणजे एकदम मनाला मोहून टाकणारं दृश्य आहे हे. आणि प्री वेडिंगसाठी खास लोक इथे येतात जास्त करून. आणि हे इकडचं दृश्य पहिलं बघून घ्या, हा इकडचा व्ह्यू बघा, पूर्ण समुद्र किनारा टच. आणि हा डोंगर, हा इथून रस्ता येतोय आणि हा आपला इथे वरती कोर्लाईचा किल्ला आहे. आता हे बघा इथून मेन एंट्री आहे. आता इथून पैसे घेतात की ना आता मला नेमकं आठवत नाही, कारण काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगतो जोक. लास्ट टाइम आम्ही आलो होतो आणि त्यावेळेला आय थिंक पैसे घ्यायचे 20 रुपये काहीतरी समथिंग, मला माहिती नाही. पण इथून आहे ना, हे बघा ही कच्ची वाट आहे ही इथून. आणि हे असे वरती गेलो ना की वरतून ह्या इथून ज्या पायऱ्या जातात ते तिथं वरती जॉईंट होते, तिथून आहे ना, तिथून आम्ही इकडे जॉईन झालो होतो मधून जाऊन, इथून गेलो नव्हतो. आणि इथे ड्रोन उडवायला पण बंद आहे आणि इथे तशी नोटीस दिलेली आहे ड्रोन अलाउड नाही म्हणून. आय थिंक सो लाईट हाऊस आहे इथे आणि त्याच्यामुळे जामर वगैरे असेल, त्याच्यामुळे ड्रोन उडवायला परमिशन नाही आहे. त्याला इथून बघतोय काय आहे काय नाही ते. इथून सध्या ते बोरीच्या काठी टाकून ठेवलेले आहेत, कोण चढायला नको म्हणून. ठीक आहे, इथून तरी जाऊन तर आतून जाऊ, काय हरकत नाही. 20 रुपये असेल तिकीट काढू, काय हरकत नाही. आणि इथून आता जायचोय वरती, वरतून पण तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो. आणि हा किल्ला बघितल्यानंतर मग ह्या व्हिडिओला मात्र एंड करूया. तर आता काय झालं माहिती आहे का, आता इथून आलो, मला बोललो ना 20 रुपये इथून एंट्री आहे. मागच्या वेळेला आपण ते 14 नव्हतो, 20 रुपये म्हणजे 80 रुपये वाचवले, साईडने चढलो. आता तिथे बोरीचे काठे टाकून ठेवले चढायला नको म्हणून. तसं बघितलं ना ते बघा, हे आहेत ना
ही तिकीट आहेत, पण ही तिकीट जर बघितली ना ही लाईट हाऊसची तिकीट आहेत फक्त, कारण ह्याच्यावर कुठंच हा किल्ल्याचा वगैरे उल्लेख दिसत नाही मला तरी. लाईट शिप्स मुंबई डायरेक्शन ऑफ लाईट हाऊसच दिसतंय, पण ह्यांच्या इथून एंट्री आहे आय थिंक सो, त्याच्यामुळे ह्याचे चार्जेस घेतात. कारण इथून ही पूर्ण पिचिंग आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे वरती, आणि तो रस्ता आहे ना तो बाहेरून येऊन इथे वरती जॉईंट होतो. तर आता बाकी काय माहिती नाही, ठीक आहे जाऊ दे, 20 रुपयाचाच बात आहे, त्याच्यामुळे कुठं 20 रुपयासाठी आपण खासाखेस करणार काय हरकत नाही. तर ते बोलते लाईट हाऊस पण बघू शकतो, लाईट हाऊसच्या तिकडे लाईट हाऊस बघणार तर बघूया. येताना आता तिकीट काढलेच आहे, तर काय आहे तर बघून येतो वरती पण, आणि तुम्हालाही दाखवतो. आता पहिले जातोय थोडंसं इथं थांबलोय, कारण खरंच खूप मस्त वाटतंय, थंड थंड वाटते, सावली आहे पूर्ण. थोडासा ब्रेक घेतोय आणि मग वरती जाऊन, आता वरती कोणच नाही, गाडी आपली एकटेच येते, बोल जर वरती कोण नसेल बघून येतोय. काय चावलं पाहिजे रे. तर आता चढायला सुरुवात केली, तुम्हाला सांगितलं तिकडे तर काय सीन आहे, ठीक आहे असं काय हरकत नाही. थोड्याशाच पायऱ्या आहेत, पण असे टप्पे टप्पे राहिले, हे बघा हे असे टप्पे टप्पे राहिले, पूर्ण पायरी नाही बोलता येणार, टप्पे ते असे बनवलेले. आणि तो रस्ता आहे ना आय थिंक मला दाखवतो मी, इथून कुठेतरी जॉईंट होतो वरतून, तर तो असा क्रॉस होऊन आहे ना असा मध्ये जॉईंट होतो. म्हणजे मोस्ट भाग कुठला हाच ना, तो वरचा ना, कारण हा बघा हा इथे समोर एवढा फोर्ट आहे, तिथून क्रॉस चढलो की इथे आलो. आता पण आम्ही येणार होतो, बोरीचे काटे असलेला असू द्या, पण काय झालं गवत सगळं सुकलेलं आहे, आणि या सुकलेल्या गवतावर ना पाय सरकलो पडलो तर जाऊ दे त्यापेक्षा. कारण काय होतं ज्या ठिकाणी आपण ट्रेकला जातो जिथे आपल्या डोंगराचा भाग असतो तिथे आपल्यासोबत काही ना काही सीन घडतो, त्यापेक्षा बोलू जाऊ दे पैसे भरून इकडूनच जाऊ. इकडे आहेत ना प्रॉपर अशा पायऱ्या नाहीत, हे असे टप्पे टप्पेत आहेत, आणि हे पण आहेत ना आता मध्ये मध्ये निघालेले आहेत. आत्ता खाली तिकडे टप्प्यावर माझा पाय सरकला, म्हणजे पूर्ण टप्पाच निघाला, तो पडायला झाला असतं. नशीब रेकॉर्डिंग ऑन नव्हती आणि मोबाईल पण खाली होता, तर पडायला झालं असतं पूर्ण. आणि इथून याची कच्ची पायवाट बनवून ठेवलेली, इथून असं यायला. किल्ला आहे तर वर, पण चढण्यासाठीचा रस्ता आहे ना तो सगळा पडलेला आहे. आणि हा इथून एकदा व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय. आणि थोडा तुम्हाला घाम दिसत आलेला, कारण चढून आलोय वरती आणि फायनली हे बघा पोहोचलोय. असं तर इथून आतमध्ये जायचं आपल्याला, हा दरवाजा आहे, आणि हा इथून व्ह्यू चेक करा. मागच्या टायमाला पण इथे येऊन गेलो होतो, म्हणजे 3-1 वर्ष जास्त होऊन गेले असेल या गोष्टीला. त्यावेळेस आम्ही 4 जण होतो, आता 2 जण, आणि वरती तर कोणच नाही, फक्त आम्ही 2 आणि किल्ला. इथून खाली जायला पण रस्ता वाटते, ते लास्ट टोक आहे तिथं, तो पण बुरुज आहे तिकडे, ते बघतो खाली. हो एक नंबर ना, आरसेफ सगळं दिसतंय. आता बारीक म्हणजे थोडे अर्धे ती बोला थोडे अवशेष असे शिल्लक झालेले आहेत. दरवाजे आहेत, आता बघा इथून आपण आलो, हे पण बघा इकडे, हे पण सगळं वरचं पडलेलं आहे, ह्याच्या पण हे सगळं वरचं हे पडलं सगळ्यांनी. इथून हा परत खाली जायचा रस्ता आहे, इथून पायऱ्या आहेत सगळ्या उतरायला. आणि तिथे खाली गेलो ना तिथे एक लास्टचा बुरुज आहे, आणि परत हा व्ह्यू चेक करा सगळा,
तिकडून पूर्ण दिसतोय आपला रेवदंड्याचा किल्ला पण दिसतोय. कारण ही बॅक साईड ती पूर्ण रेवदंड्याचीच आहे. बरोबर रेवदंडा किल्ल्याच्या हा समोर त्या काडीच्या पलीकडे हा कोरलायचा किल्ला आहे. खाली उतरून जर जात नाही, खाली पण तो लास्टला तिथं बुरुज आहे की संपला, बाकी काहीच नाही. हा तिकडे जातो वरती, वरच्या साईड लावून ती चर्चचा भाग आहे. इकडे पण सेम आहे बघा. आता तिकडे जाऊया वरती, तिथे बघूया आता काय आहे. इथे तोप आहे आणि हा इथला बाहेरचा भाग बघितलात ना, तर हा बघा, हा इथे समोर आहे ना, हा इथे आपला किल्ला आहे. रेवदंड्याचा तो बॅक साईड दिसते ना ती, तो बघा, तो तिथला किल्ला आहे. तिथून बरोबर हा किल्ला दिसतो. हा इथे हा आपला सालावदा ब्रिज, आणि असं आपण टर्न मारून इकडे ह्या साईडला आलोय. तर उन्हामुळे आहे ना एवढा कंटाळा आलाय, भरपूर कंटाळा आलाय. पण बघितलं ना तर मोस्ट ऑफ जे अवशेष आहेत ना ते पडलेले आहेत. बाकी सर्वांच्या भिंती आहेत. वरचे तर बरेचशा गोष्टी केलेल्या आहेत. ज्या कंडिशनमध्ये आहे ते कंडिशन दाखवून वरती जास्त आता तर वरती कोणच नाही. आता आम्ही दोघंच आहोत फक्त. ते इथून बघा, तेव्हा इथे होतो, आलो हा भाग, हा ही एंट्री. म्हणजे खालून जर बघितलं ना तुम्ही तर असं वाटतं अरे एवढंसं दिसतं, एवढंच आहे की काय. पण वरती जर ना अंतर खूप मोठं आहे. पूर्ण मोठ्या एरियामध्ये पसरलेला आहे किल्ला. पण कसं होतंय, बऱ्याचशा गोष्टी पडापड झाल्यात. ज्या आहेत अवशेष ते आहेत उभे, पण बऱ्याचशा गोष्टी पडले. साईडच्या भिंती वगैरे बोला, वरच्या भिंती. इथे ना इथे मला वाटतं आय थिंक सो बोटी लागतात तिथे. जेटी सारखं आहे छोटंसं काहीतरी, छोट्या बोट पण आहेत. आणि आपण इथून आलो आणि इकडे जायचं आहे वरती. इथे पाण्याचा टाका आहे एक, इथे मस्त मागच्या वेळेला आलो आम्ही, हातपाय वगैरे धुतले पाणी बाहेर काढून. म्हणजे पिण्याच्या लायक पाणी आहे आणि एकदम थंडगार पाणी आहे मस्त. हां, वॉल साईडची पूर्ण गेली, काहीच नाही राहिली. म्हणजे आपलं कसं आहे, जे आहे ते आपण दाखवणार, बाकी काहीच नाही. कारण ते तुम्हालाही दिसतंय व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही ते. इथे आतमध्ये आलो ना वरती अजून, तर इथे बघा, इथे प्रॉपर दिसून येत आहे काय कसे औषध असतील ते. हे बघा, हे इथे देऊळ आहे आय थिंक सो. ही तुळस आणि हा इथला बुरुज बघा प्रॉपर दिसतोय इथे. आणि इथे वरती आपला भगवा झेंडा आहे आणि तोफ पण आहे वरती. भगवा झेंडा बघ कसला एकदम मानाने फडकतोय. ते इथेच होतं मला वाटतं पाण्याचा टाका. हा, आणि हा बघा, हा मला वाटतं चर्चचा भाग होता. हा मला दिसतोय ना, हा चर्चचा भाग आहे पूर्ण. इथून पण आय थिंक मला वाटतं खाली उतरा रस्ता आहे, पण आता बंद करून ठेवलाय. इथून कुठे जातो रस्ता? हा रस्ता आहे का? हा म्हणजे हा किती पायऱ्या असतील तरी? हा हा गावात उतरतो रस्ता? ओके, म्हणजे हा मेन गेट आहे आणि तो बॅक साईडचा गेट आहे तिकडून येतोय. हा ओके, हा हा हा, ती भिंत होती का? म्हणजे मेन एंट्री आपली इथूनच आहे. हा हा हा, बरोबर आहे. हा, मेन एंट्रन्स हा इथूनच आहे.
आणि तुम्हाला मी बोललो ना ते तिकीट तिथून घेतात ते किल्ल्याचं तिकीट काहीच नाही आहे, कारण मला पण तेच माहिती होतं. ते लाईट हाऊसचं तिकीट आहे ना त्यांची जो एंट्री आहे त्याच्यामुळे ते लाईट हाऊसचं तिकीट घेतात 20 रुपये, असा विषय. हां हां हे चर्च आहे, मी तेच बोलतो हा चर्चचा भाग आहे. हे बघ हा मेन गेट आहे इकडचा गावातला. ते पाण्याच्या टाका म्हणून आतमध्ये तिथं हे बघा, हे पूर्ण हे ही टाकीच आहे पूर्ण, म्हणजे टाका बोललं तरी चालेल. आणि ह्याच्या आतमध्ये हे सगळं पाणी आहे, त्याच्यात दिसणार नाही तुम्हाला, पण इतकं थंड आहे ना की भरपूर एकदम. अजून पण पाणी आहे खाली, तेव्हा दिसते मला इथून डोळ्यांनी. इथे ड्रम पण आहे, तुम्हाला त्याच्यात कॅमेऱ्यात दिसणार नाही, मग आहे आतमध्ये मस्त आहे पाणी. म्हणजे विचार करा वरती पण एवढं पाहिजेत, म्हणजे झरे कसले असेल त्याला खालून, एवढं थंड पाणी आहे इथे. चला इथून आता पुढे जाऊया पटकन, जास्त वेळ घेत नाही, पण उन्हामुळे अजून ऑलरेडी कंटाळा खूप आलाय. पुढे हे इथल्या भागात आलो ना की इथे किल्ल्याचे अवशेष बघा प्रॉपर दिसून येतात, काय आहे काय नाही. तिथं हा चर्चचा भाग आहे पूर्ण, हा बघा इथून. हा पण हे बघा इथून बॅक साईडने चढलो पूर्ण त्या लाईट हाऊसची. इथून खरी एंट्री आहे ना, हा डोअर इकडून आहे, ह्या साईडून खरी एंट्री आहे, म्हणजे आतून त्या पायऱ्या गावातून आपण बॅक साईडने आलो. त्याच्यामुळे ते काय करतात, लाईट हाऊसचं तिकडे आहे ना ते किल्ल्याच्या नावाने छापून देतात, लाईट हाऊस मग बघा आणि किल्ल्याचे पैसे भरा, असा विषय आहे त्यांचा. तर आता पूर्ण बॅक साईडला आलो, इकडे संपला आता, हे लास्ट आहे ते. आणि हा समोर जेवढा दिसतोय ना हा सगळा कोरलाई गाव आहे पूर्ण. हा बघा तिकडून आपण येतो तो असा रस्ता, आणि इथून ह्या कोरलाई गावातून इकडून यायचा. हा कुठून इथून रस्ता दिसत नाही रे, हा कुठून येतो आय थिंक सो. ती इथून आपण टर्न मारतो ना ते इथून असा, हा असा इकडे, आणि हा इथून दरवाजा आहे, आणि हा पूर्ण असा बीचचा व्ह्यू. तर आता शेवटपर्यंत आलो इथे पूर्ण किल्ला मी पण बघितला, तुम्हाला पण दाखवला काय कशा परिस्थिती आहे सगळ्याच गोष्टी. कधी येता इकडे तर या किल्ल्याला पण नक्की भेट द्या, कारण कसं होतं आता ऊन आहे ना त्याच्यामुळे थोडासा ऊन खाली गेला नाही 4-4 नंतर, किती वाजले 3-4 वाजले. तर ह्याच्यानंतर जेव्हा सण खाली जाईल ना तेव्हा खरं बरं वाटेल. नाहीतर एकतर सकाळी मॉर्निंगला लवकर यायचं, जास्त तडायला नाही आहे पण उन्हामुळे जास्त वाटतं, कारण आपण ऑलरेडी पण तिकडे फिरलो ना त्याच्यानंतर इकडे आलं, त्याच्यामुळे जास्त कंटाळा येतो, बाकी काही विषय नाही. तर तो समोरचा मेन दरवाजा आहे ना तो थोडा खाली उतरून बघूया, आणि मग इथून खाली उतरूया. आता बस संपला आजच्या दिवसाचं शेड्यूल, संपलं सगळं बघितलं, मी बघितलं तेवढं तुम्हाला पण दाखवलं. त्याच्यामुळे सांगतो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवीन मेंबर आपल्या फॅमिलीशी जोडले जातील, आणि तुम्ही इकडे येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी बघता येतील. हे बघा ही आहे ना, हा इथून खरा मुख्य ही वाट आहे म्हणजे येण्याची, आणि हा डोर आहे मेन डोर. हा बघा हा इथून पूर्ण व्ह्यू बघा, हा डोर आणि हे पूर्ण वाट आहे. कारण काय झालं आपण बॅक साईडने आलो, बॅक साईडने त्यांची बरोबर शाळा आहे. तर मागच्या वेळी तुम्हाला बोलतो ना त्या मधल्या शॉर्टकटने चढून आपण वरती आलो अर्ध्या पायऱ्यांवर. पाठीमागून लाईट हाऊसचं तिकीट आहे, पण येताना कसं असं खरं पाहिजे होतं, ज्यांना लाईट हाऊसला जायचं ते तिकीट घ्या, बाकीचे जाऊ शकता, पण ते तसं करत नाही. तुम्ही लाईट हाऊसला जा अथवा जाऊ नका, पैसे घेतात सगळ्यांचे. त्याच्यामुळे तुम्ही इथला हा रस्ता विचारा, इथून या, आणि तुम्हाला 20 रुपये भरायचे असतील तर तिकडून आले तरी पण चालेल, असं काही नाही. 2 रस्ते आहेत. सांगतो फक्त तुम्हाला एक की तिकडून ते तुम्ही लाईट हाऊस बघा किंवा बघू नका, तिथून जर येतं त्यांच्या एंट्रीमधून, त्यांच्या इथून जो परिसर आहे त्यांच्या एरियामधून जर आलेत ना तर 20 रुपये तुमचे घेणारच. साईडने पायवाट दाखवली तिथून चढलात तर मग ते शॉर्टकटमधून वरती येऊ शकता. आणि हा इथला मेन गेट आहे, इथूनही येऊ शकता तुम्ही. हा रस्ता विचारा गाववाल्याने कुठून आहे, आणि वरती चढू शकता. हा मेन डोर आहे आपला इथून. तर आता बघा आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आहे ना आपण जवळपास आपलं दत्ताचं मंदिर, नंतर शिव काय होतं ना शिवदत्त, हा ते आपलं दत्ताचं मंदिर मेन, नंतर शिवदत्त मंदिर, आणि आपला हा कोरलाईचा किल्ला, पूर्ण ह्या 3 गोष्टी कव्हर केल्या. आता बाप्पांचा जस्ट फोन आला की आत्याकडे पालखी आहे म्हणून,
म्हणजे तिथे ह्याची आपली राधाकृष्णाची पालखी असते दरवर्षी. आता पालखी आता आपण आहोत कोरलईला, इथून बोललो वावे मार्गे तिकडे बिरशात जाऊया. जर तिकडे गेलो कदाचित तर ह्याच्या आधी तो तुम्ही व्हिडिओ बघाल, आणि नाही गेलो तर डायरेक्ट हा व्हिडिओ आपला लागलेला असेल. काहीतरी एक गेलो तर दाखवेन मी तुम्हाला तिकडचं केलं शूट, तर नाहीतर मग आपला हा डायरेक्ट एंडचाच व्हिडिओ असेल. तर पूर्ण व्हिडिओ बघितला व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो परत की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक आपल्या फॅमिलीचा मेंबर होतील. आणि ट्रॅव्हलिंग आता होईलच चालू आपली, पण होत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती पुढचा आपला सगळा एरिया कव्हर करतोय. गाडीमध्ये पण थोडीसं मॉडिफिकेशन करायचे आहेत, काय करतोय काय नाही ते पण तुम्हाला मी दाखवेल. त्याच्यामुळे तो कंटेंट येणारच आहे, थोडं वेगळं करायचं पण थोडं डोक्यात आहे प्लॅनिंग. पण कसं आहे, तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. तुमचा सपोर्ट म्हणजे तुम्ही आहात तर मी आहे, मी प्रत्येक वेळी सांगतो. कारण तुम्ही सर्व लोक जेवढा सपोर्ट देणार ना आपल्या व्हिडिओला, प्रेम देणार, जेवढा व्ह्यूज देणार, तेवढं सबस्क्रायबर वाढणार, तशानेच आपलं चॅनल पुढे जाणार आहे. नाहीतर मग काहीच नाही ना. आपण एवढं तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतोय, मी बघतोय, माझ्यासोबत तुम्हालाही दाखवतोय, जेणेकरून तुम्ही इथे येऊन या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकताय. आणि परत एकदा सांगतो, कुठलीही गोष्ट तुम्ही बघताय ना त्याचा इतिहास जाणून घ्या. खरंच खूप भारी वाटतं ती गोष्ट एक्सप्लोर करताना. आणि आपल्या अलिबागमध्ये मी तेच सांगतो, फक्त बीचेस नसून नुसते येत आहे, एन्जॉयमेंट करू नका. त्याच्याबरोबर ह्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहेत त्यांना पण भेट द्या. खरंच खूप मस्त आहे सगळी, आणि तुम्हालाही भरपूर मजा येईल हे सगळ्या गोष्टी बघताना आणि त्याच्या मागचा इतिहास जाणून घेताना. तर चला, जास्त वेळ तुमचा घेत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.